तर मत्तेचा 25वा अध्याय आणि 31 पासून आपण बघूया. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल आणि त्याच्याबरोबर सर्व देवदूत येतील, तेव्हा तो आपल्या वैभवी राजासनावर बसेल. त्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि सर्व जसे मेंढपाळ शेणापासून मेंढरं वेगळी करतात, तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील. मेंढरांना तो आपल्या उजवीकडे ठेवील आणि शेणांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजव्याकडल्याला म्हणेल, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केलं आहे. ते उत्तम ते वचन करून घ्या, कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तांबलेला होतो तेव्हा मला प्यायला दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले आणि उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो त्यावेळेस मला विचारपूस केली, वर्ग शाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. ह्या वेळेत धार्मिक लोक होतील. या ठिकाणी प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, आज आपण जगामध्ये अनेक गोष्टी पाहतो, परंतु बायबल सांगतं की न्यायाचा दिवस न्याय कोण करणार आहे? प्रभू येशू. न्यायाच्या दिवशी सर्व राष्ट्र आणि सर्व लोक त्याच्या समोर बसलेले असतील आणि तो न्याय करेल. प्रभू येशू सुरुवातीला तो मेघावर देवदूतासोबत येईल, तो सिंहासनावर बसेल आणि तो काय करेल? सगळ्या जगाचा न्याय करेल. हालेलुया. प्रभू येशू आहे आणि तो आपल्या मेंढरांना शेळ्यांना बाजूला करेल आणि त्यांना काय म्हणेल की तुम्ही माझे आशीर्वादित लोक आहात. आता बघा ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की ज्यावेळेस मी भुकेला होतो तुम्ही मला खायला दिलं, ज्यावेळेस मी उघडा होतो तुम्ही मला कपडे दिलेले आहेत, ज्यावेळेला मी एकटा होतो तुम्ही मला काय केलेलं आहे? घरात घेतलेलं आहे, आजारी होतो त्यावेळेला विचारपूस केलेली आहे. हे आम्ही कधी केलं? आज जे ख्रिस्ती लोक, पवित्र शास्त्र बायबल सांगते की जे भुकेला आहे त्यांना खायला द्या, आणि लोक काय म्हणतात की हे आम्हीच दाखवतात आणि धर्मांतर करतात. धर्मांतराच्या नावाने वाटेल ते प्रकार केले जात आहे, वाटेल ते बोलले जात आहे, त्यांना विचारणार कोणीच नाही. लेडीज साठी चुकीचे व्यवहार, व्यवस्थित भाषा नाही, तरी त्यांना विचारणारा कोणी नाही. परंतु जे उघड्यांना किंवा जे गरिबांना मदत करतात त्यांच्याकडे बोट दाखवलं जातं की ते लालूच दाखवून धर्मांतर करतात. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की जे उघडे आहेत त्यांना कपडे द्या, जे भुकेले आहेत त्यांची मदत करा, त्यांना खायला द्या, आणि तेच त्याचे लोक त्याचं पालन करतात. ह्या ठिकाणी शेवटच्या न्यायाच्या दिवशी प्रभू आपल्या देवदूतासमोर सोबत सिंहासनावर बसेल आणि सगळे राष्ट्र ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे 32व्या वर्षी, आणि ते लोक बाजूला केले जातील आणि प्रभू त्यांना म्हणणार की माझे आशीर्वादित लोक हो, माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक हो, हे राज्य तुमचं आहे. कारण की मी जेव्हा भुकेला होतो तुम्ही मला खायला दिलं, ज्या वेळेला मला कपड्यांची गरज होती त्यावेळेस तुम्ही दिला. आता प्रभू येशू आला नाही, आपण तर त्याला काही दिलेलं नाहीये, मग तो असं का बरं म्हणत आहे? कारण त्याचं एक कारण आहे. जेव्हा आम्ही एखाद्या गरजूची मदत करतो, ज्या वेळेला आम्ही एखाद्या गरीबाला मदत करतो, ती प्रभू येशूला केल्यासाठी आहे. हालेलुया. म्हणून प्रभू येशू काय म्हणतो की तू भुकेला होता तुम्ही मला अन्न दिले. ज्या वेळेला आम्ही एखाद्या खूप
गरजू व्यक्तीची मदत करतो किंवा एखाद्याला जो रस्त्यावर उघडा पडलेला आहे जर आम्ही त्याला कपडे देतो, एखादा खूप संकटात आहे त्याला आम्ही जवळ करतो, त्याच्यासाठी प्रार्थना करतो, तर हे परमेश्वराला दिल्यासारखं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जर हे त्याचे लोक जर करत आहे तर त्यांना काय म्हटलेलं आहे की जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, हे वचन करून घ्या, माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो. मग ते लोक कसे आहेत? आशीर्वादित आहेत. थोडं साईडला असं करतात, नाही असं नाही असं तुम्हीच अशी होता.